नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गोविले येथील पाणी तपासणी प्रयोगशाळा व आरोग्य उपकेंद्रास आग, साहित्य जळून खाक, 30 ते 40 लाखाचे नुकसान। महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळा गोवेलीला मध्यरात्री आग लागली। याचे लोण आरोग्य उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत गोवेलीपर्यंत पोहोचले। यामध्ये पाणी तपासणी प्रयोगशाळेचे 30 ते 40 लाखाचे नुकसान झाले असून उपकेंद्राचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनास्थळी दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर पूनम जयकर, तलाठी श्री कदम तात्या, ग्रामपंचायत अधिकारी JS थोरात, गोवेली पोलीस चौकीचे पोलीस, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच उमेश घुडे, सदस्य काशीनाथ चौरगे, सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव आदी मंडळी पोहोचले होते। गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला व पोलीस चौकीच्या मागे असलेल्या जुन्या शासकीय इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, महाराष्ट्र शासनाची पाणी तपासणी प्रयोगशाळा, आरोग्य विभागाचे उपकेंद्र, आधार कार्ड केंद्र आदी कार्यालये आहेत। याच्याच बाजूला अनेक पडक्या इमारती असल्याने येथे तळीरामांचा अड्डा बनला आहे। विशेष म्हणजे 2 मिनिटांच्या अंतरावर गोवेली पोलीस चौकी असूनही येथे बिनधास्त गैरप्रकार चालतात। कदाचित यातूनच आजूबाजूला असलेल्या गवत व झाडाझुडपाला कोणीतरी आग लावली, ती सर्वत्र पसरली अशी शंका ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। साधारणपणे मध्यरात्री ही आग लागली ती प्रथम पाणी तपासणी प्रयोगशाळा जळून खाक झाली। यामध्ये तपासणीसाठीचे महागडे केमिकल्स, ड्रम, कॅन, संगणक, टेबल, खुर्च्या, कपाट, पंखे, कागदपत्रे असे सर्व साहित्य जळालं आहे। तसेच आरोग्य उपकेंद्रातील 2010 पासून ते 2020 पर्यंतची सर्व कागदपत्रे जळून गेली आहेत। कपाटे, खुर्च्या, टेबल, पंखे, इतर साहित्य असे काहीच वाचले नाही। तर ग्रामपंचायतीचे छत जळाले। सुदैवाने फायर ब्रिगेडच्या गाड्या वेळेवर आल्याने पुढील अनर्थ टळला। घटनास्थळी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे सदस्य संजय कांबळे, दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर पूनम जयकर व त्यांचे सर्व सहकारी, तलाठी श्री कदम, पाणी तपासणी प्रयोगशाळेचे सचिन तारमळे आणि ग्रामस्थांनी भेट देऊन पाहणी केली। या पाणी तपासणी प्रयोगशाळेत कल्याण, मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यातील पाणी नमुने तपासले जात होते। त्यामुळे तेच जळाल्याने आता या तालुक्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। का ही वास्तू आता जीर्ण पण झाली होती। आता इथे असा जो प्रसंग झालेला आहे, मी असं सांगेन का आता ह्या ठिकाणी PSC जी उपकेंद्र जे दहागावचं आहे, इथे ते मीटिंग वगैरे त्यांच्या होत होत्या आणि आता त्यांना ती जागा राहिलेली नाही आहे। तर मला हेच सांगायचं आहे का बाबा त्यांना आता काहीतरी व्यवस्थित करून मिळावं। संध्याकाळपासून लागली असावी आणि पहाटे त्या आगीने जो जोर घेतला त्यामुळं जी आपली जिल्हा परिषदची जुनं हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलची इमारत ही जळाली गेली। ते पहिल्यांदा आमच्या उपसरपंच कालूराम घुडे यांना माहिती पडलं आणि त्यांना जे सांगितलं ते महेश चोरगे यांनी, महेश घावट यांनी, कारण महेश घावट हे जे कामावरून येत होते त्यांनी ते आग पाहिली आणि त्यांनी मग कालूराम घुडे यांना कॉल केला। तर कालूराम घुडे यांनी मग पोलीस स्टेशनला वगैरे सांगून आणि सरपंचांना पण कॉल केल्यामुळं मी पण इथे आलो आणि आम्ही बघितलं तर त्यावेळेला खूप जोराची आग लागली होती आणि ग्रामपंचायत कार्यालय जे आहे आमचं त्याला प्रथमच आग लागत होती, म्हणजे तर ते थोडक्यात वाचलं, सुरुवात होत होती आणि त्याच वेळेला बरोबर अग्निशमन दलाचे लोक आले आणि त्यांनी जे ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। त्यांनी जवळजवळ 7:30 वाजेपर्यंत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आग पूर्ण आटोक्यात आणली। परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदचं जे लॅब होती ती लॅब पूर्ण जळून गेलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर हा पण तिथे अजून आहे। परंतु आता जिल्हा परिषदने त्या ठिकाणी काहीतरी व्यवस्थित करावं आणि या इमारतीचा पुनर्विकास करावा अशी ग्रामस्थांची त्यांना विनंती आहे। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।